आजची ही कथा आहे एका तपस्वीच्या रागाची आणि त्या रागामुळे 4 तरुणींना मिळालेल्या काही विचित्र शापांची. पण ही गोष्ट जितकी साधी वाटते ना तितकी ती नाहीये. ह्यामागे खूप मोठा आणि इंटरेस्टिंग बोध दडलेला आहे. अच्छा. कधी विचार केलाय का की कोणी दुसऱ्याला वाईटात वाईट काय शाप देऊ शकतं? कदाचित मोठं नुकसान व्हावं, खूप दुःख मिळावं किंवा आयुष्यात कधीच यश मिळू नये असंच काहीतरी, बरोबर? पण जर ह्या सगळ्यामागे कारण अगदीच अगदीच क्षुल्लक असेल तर? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. या गोष्टीतल्या भयंकर शापांचं कारण काय होतं माहितीये? फक्त काही आंबे. आणि त्या आंब्यांवरून आलेला एक संशय. ऐकायलाच किती विचित्र वाटते, नाही का? चला तर मग या गोष्टीत जरा आणखी खोलात शिरूया. ही कथा आहे 4 तरुणींची, ज्यांना एका अगदी छोट्याशा गोष्टीसाठी खूप मोठ्या आणि विचित्र परिणामांना सामोरं जावं लागलं. तर कथेची सुरुवात होते एका आंब्याच्या बागेतून. ही बाग होती जेतवनाच्या बाहेर आणि इथे राहणारा एक वृद्ध तपस्वी या बागेची अक्षरशः जीवापाड काळजी घ्यायचा. पण त्याचा हाच मोह, त्याची हीच माया एका मोठ्या आरोपाचं कारण ठरणार होती. आता झालं काय की एक दिवस हा तपस्वी भिक्षेसाठी बाहेर गेला आणि नेमकं त्याच वेळी काही चोरांनी संधी साधली आणि बागेतले काही आंबे चोरले. आता याच दरम्यान जवळच्या नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यापाऱ्याच्या 4 मुली परत येताना सहजच त्या बागेत शिरल्या. त्यांना काहीच माहिती नव्हतं, त्या पूर्णपणे निर्दोष होत्या. पण जेव्हा तो तपस्वी परत आला आणि त्याने त्या मुलींना बागेत पाहिलं, बस, त्याने पुढचा मागचा काहीही विचार केला नाही आणि थेट त्यांच्यावर आंबे चोरल्याचा आरोप ठोकून दिला. त्या मुली बिचाऱ्या नाही नाही म्हणत राहिल्या, पण त्याचा संताप आणि अहंकार इतका मोठा होता की त्याने एक विचित्र अट घातली. म्हणाला, तुमची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल. आणि हा काही साध्यासुध्या शपथा नव्हत्या. त्या म्हणजे एक प्रकारे स्वतःवर ओढवून घेतलेले शापच होते. चला पाहूया, इतक्या विचित्र आणि इतक्या स्पेसिफिक शपथा का होत्या त्या. पहिला शाप बघा किती विचित्र आहे. पहिल्या मुलीला शपथ घ्यायला लावली की जर मी तुझे आंबे खाल्ले असतील तर मला असा नवरा मिळो जो म्हातारा असेल आणि आपले पांढरे केस लपवण्यासाठी त्यांना रंग लावेल आणि खोटात दिखावा करत फिरेल. दुसऱ्या मुलीची शपथ तर त्या काळातल्या सामाजिक भीतीवरच बोट ठेवते. तिला शपथ घ्यावी लागली की माझं वय 30च्या पुढे गेलं तरी माझं लग्नच होणार नाही. म्हणजे विचार करा, त्या काळात लग्न होणं किती महत्वाचं मानलं जायचं. तिसरी शपथ होती एकटेपणा आणि प्रेमातल्या निराशेबद्दल. म्हणजे मी तुझ्या आंब्यांना हात लावला असेल तर मी एकटीच भटकत राहीन आणि जेव्हा प्रियकराला भेटायला जाईन तेव्हा तू तिथे नसेल. किती मोठं दुःख आहे, नाही का? आणि चौथी शपथ, ह्यात सौंदर्य आणि एकाकीपणा एकत्र आणलाय. म्हणजे मी कितीही सुंदर कपडे घातले, गजरा माळला, तरी माझं लग्न होणार नाही. तर मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या शपथा म्हणजे त्या मुलींच्या मनातल्या सगळ्यात मोठ्या भीती होत्या, ज्यांना तो तपस्वी शब्दांतून बाहेर काढत होता. आता गंमत अशी आहे की हे सगळं संभाषण भगवान बुद्धांच्या कानावर पडलं आणि त्यांनी सांगितलं की ही घटना काही नवीन नाहीये. अरे, हेच सगळं त्यांच्या पूर्वजन्मातही घडलं होतं. आणि इथूनच या साध्याशा गोष्टीला एक खूप खोलवरचा अर्थ मिळतो. या कथांनाच जातक कथा असं म्हणतात. या फक्त गोष्टी नाहीत, तर हे बुद्धांनी स्वतःच्या अनेक जन्मांमधून घेतलेले अनुभव आहेत. यातून ते कर्माचं आणि योग्य वागणुकीचं महत्त्व पटवून देतात. खूप इंटरेस्टिंग आहेत ह्या कथा. बुद्धांनी पुढे सांगितलं की त्यांच्या पूर्वजन्मातही अगदी हेच लोक होते. एक धूर्त ढोंगी तपस्वी होता आणि त्याच व्यापाऱ्याच्या ह्याच 4 मुली होत्या. म्हणजे पात्र तीच, फक्त काळ आणि संदर्भ जरा वेगळा होता. तर मग आता आपण थेट त्या पूर्वजन्माच्या कथेत जाऊया, कारण त्या कथेत एक नवीन, एक पॉवरफुल कॅरेक्टर आहे जे हे सगळं दुरून बघत होतं आणि ज्याला खरं काय आहे ते माहीत होतं. तर त्या जन्मात बोधिसत्व म्हणजे देवांचा राजा शक्र होते. आणि शक्राचं कामच होतं जगात कोण चांगलं वागते आणि कोण वाईट यावर लक्ष ठेवणं. आणि त्यांची नजर बरोबर त्या ढोंगी तपस्वीवर पडली. त्यांना दिसलं की हा माणूस आपलं खरं आध्यात्मिक काम सोडून या आंब्यांच्या मोहात अडकलाय. मग काय, शक्राने ठरवलं की या ढोंगी तपस्वीला धडा शिकवायचाच. जसा तो तपस्वी भिक्षेसाठी बाहेर गेला, शक्राने आपल्या शक्तीने बागेतले आंबे खाली पाडले. असं दाखवलं की जणू काही चोरांनीच ते पाडलेत. आणि मग पुढे काय झालं असेल याचा अंदाज आलाच असेल. तपस्वी परत आला, त्याने मुलींवर आरोप केले, पण यावेळी खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच होता. आणि तो खरा चोर कोण होता माहितीये?
स्वतः देवांचा राजा शक्र. पण त्याने हे चोरी करण्यासाठी नाही, तर त्या ढोंगी तपस्वीला एक धडा शिकवण्यासाठी केलं होतं. त्याची परीक्षा घ्यायची होती. त्याला त्याच्या खोट्या वागणुकीची जाणीव करून द्यायची होती. त्यासाठी हा सगळा प्लॅन होता. आणि मग शेवटी शक्राने आपलं एक भयंकर रूप प्रकट केलं. त्या ढोंगी तपस्वीला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि त्याला त्या बागेतून कायमचं हकलून लावलं. म्हणजे त्या पूर्वजन्मात अशा प्रकारे न्याय झाला. चला, आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, जिथे भगवान बुद्ध भूतकाळ आणि वर्तमान काळाला एकत्र आणतात आणि ह्या कथेचा खरा अर्थ उलगडून दाखवतात. तर आता हे सगळे धागेदोरे जोडून बघूया. पूर्वजन्मातला तो ढोंगी तपस्वी म्हणजे आत्ताचा हा आंबे जपणारा वृद्ध तपस्वी. त्या 4 मुली म्हणजे आत्ताच्या ह्याच 4 मुली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो न्याय करणारा देवांचा राजा शक्र, ते दुसरे कोणी नसून स्वतः भगवान बुद्ध होते. तर मग या सगळ्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? बघा, आंबे हे फक्त एक प्रतीक आहे. त्या प्रत्येक भौतिक गोष्टीचं प्रतीक, ज्याचा मोह आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापासून, आपल्या कर्तव्यापासून दूर घेऊन जातो. त्या तपस्वीसाठी ते आंबे होते. धार्मिकतेचा फक्त दिखावा करणं खूप सोपं असतं, पण खराच तसं जीवन जगणं खूप वेगळं आहे. आणि हेच अंतर ही कथा आपल्याला दाखवून देते. आणि जाता जाता ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्या आयुष्यात असे कोणते आंबे आहेत, असे कोणते मोह आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींपासून, आपल्या खऱ्या ध्येयांपासून विचलित करत आहेत? यावर विचार करायला हरकत नाही.